हॅलो फ्रेंड्स, आज मी तुम्हाला स्टुडिओमध्ये जर तुमच्याकडे हाय शटर स्पीडची जर लाईट नसेल तर त्याची मी ट्रिक हे तुम्हाला सांगणार आहे। तर तुम्ही कसे फोटो काढू शकता जर तुमच्याकडे हाय शटर स्पीड लाईट नसेल। तर मी तुम्हाला सांगतो, आपल्याकडे लाईट नसेल तरी पण फ्लॅश हा असतोच। मग हा फ्लॅशचा यूज करून आपण जर आपल्याकडे हाय शटर स्पीड जर लाईट नसेल तर त्या फ्लॅशचा यूज करून आपण कशी हाय शटर स्पीड लाईटचा यूज करू शकतो। तर ते मी आम्हाला डेमो दाखवतो, तुम्ही बघू शकता। माझ्याकडे आता SK400 आहे आणि दुसरी पण SK400 आहे। तर मी ह्या दोन लाईटीचा यूज करून आणि दोन लाईटीचा यूज करून मी फोटोज हे कसे काढतो। मी पहिले ह्या दोन लाईटीचा यूज करून हे फोटो हाय शटर स्पीडवर येतात का नाही हे तुम्हाला पहिले डेमो दाखवतो। हॅलो फ्रेंड्स, मी आता निकॉनचा Z6 Mark III लावलेला आहे, 2470 लेन्स लावलेली आहे आणि SK400चा XT16 हा टिगर लावलेला आहे। तर मी तुम्हाला सेटिंग दाखवतो काय ठेवलेली आहे। शटर मी ठेवले 320, ॲपर्चर 4 ठेवले, ISO 320 ठेवलेला आहे। तर मी फोटो क्लिक केल्यावर फोटो हा कसा येतोय आणि ते बघा तुम्ही। ओके, जेव्हा मी हा फोटो क्लिक केला की ती हाफ शटर क्लिक होतो आणि एक ब्लॅक शेड येतोय। तर हे कशामुळे येते, तर ह्या दोन जी लाईटी आहेत ह्या हाय स्पीड लाईट नसल्यामुळे तो हा प्रॉब्लेम येत आहे। तर ह्याच्यासाठी मी एक आयडिया सांगतो, तर ती आयडिया करायची। पहिले आपल्याकडं गोडेक्सचा ट्रिगर, आपल्याकडे गोडेक्सचा ट्रिगर पाहिजे। तर माझ्याकडे ट्रिगर आहे X22। तर हा ट्रिगर आहे, तर हा ट्रिगर मी ह्याला यूज करून मी तुम्हाला फोटो दाखवतो कसा आहे हे। आता मी गोडेक्सचा ट्रिगर लावलेला आहे X2, त्याला सेम सेटिंग ठेवलेली आहेत, लाईट बी सेम ठेवलेली आहेत। बट आता मी फक्त ह्याच्यामध्ये ट्रिगर आता मी फक्त फ्लॅश गोडेक्सचा V1 फ्लॅश आहे, हा V1 फ्लॅश यूज करून मी कसं ती ब्लँक शेड जी येते ते हाफ शेडर जे क्लिक होते ते कसं मी गायब करीन, ह्या दोन लाईटीवरच तुम्ही चेक करू शकता। आता मी गोडेक्सची सेटिंग तुम्ही चेक करू शकता। सगळ्यांचे जे ट्रिगरचा, फ्लॅशचा आणि हे जे SK400चा सगळ्यांचा चॅनल हा मी CH3 चॅनल नंबर हा 3 ठेवलेला आहे। आता मी ह्याला सिंक करत आहे। मॅन्युअल मोड, ओके। आता मी ह्याला सिंक करणार आहे। मला जागा नसल्यामुळे मी इथं ट्रिगर हा इथं ठेवलेला आहे। सेटिंग तुम्ही चेक करू शकता, फ्लॅश हा बी चालू आहे, हा बी चालू आहे। आता सेटिंग पण सेम आहे। मी आता फक्त क्लिक करतो, तुम्ही रिझल्ट बघू शकता बिफोर आणि आफ्टर। मध्ये जर तुम्हाला दाखवायचं राहिलं, मी बिफोर दाखवतो। विदाउट जर मी फ्लॅश जर क्लिक केला असता तर मला फोटो असा भेटतोय, आणि जर विथ फ्लॅश जर यूज केला तर तो मला असा भेटतोय। थोडी एक्सपोजर जो जास्त दिसतोय, मी थोडं एक्सपोजर शटर स्पीड जी आता 320 आहे ती मी वाढवते, कारण की तिथं हायलाईट असं दिसते। तर मी शटर स्पीड ही 800 वर ठेवते आणि मी हा परत क्लिक करतो। तुम्ही फोटो बघू शकता, ब्लँक स्पॉट, हाफ शटर हा क्लिक झालेला नाहीये, शटर हा फुल क्लिक होतोय आणि फोटो हा आपल्याला जसा पाहिजे तसा भेटतोय। तर मित्रांनो, ही ट्रिक तुम्हाला कशी आवडली तर ह्याच्याबद्दल तुम्ही मला कमेंट करू शकता, लाईक आणि सबस्क्राईब करू शकता।